नवीन राज्य निर्मितीमध्ये तत्कालीन मध्य भारतामधील विदर्भाच्या 8 जिल्हे आणि हैदराबादमधील मराठवाड्याचे 7 जिल्हे समाविष्ट करण्यात आले, परंतु त्यावेळी कालेलकर आयोगानं या भागामधील मराठा समुदायाबाबत केलेल्या शिफारशीचा पुनर्विचार न केल्यानं मराठा समाज मागासवर्ग श्रेणीमध्ये समाविष्ट होण्यापासून वंचित राहिल्याचा दावा राज्य सरकारकडून उच्च न्यायालयामध्ये करण्यात आला आहे. स्वातंत्र्यापूर्वी हैदराबाद राज्यासह मध्य भारतामधील मराठा समुदायाचा समावेश मागासलेल्या वर्गाच्या यादीत करण्याची शिफारस काका कालेलकरांच्या मागासवर्ग आयोगानं केली होती. परंतु 1956च्या राज्य पुनर्रचना तरतुदीनुसार मुंबई राज्याची पुनर्रचना करण्यात आली आणि शिफारसी या कागदावरच राहिल्याचंही सरकारकडून सांगण्यात आलं. मराठा समाजाला सरकारी नोकरी आणि शिक्षणात 10% आरक्षणाविरोधात आणि समर्थनात करण्यात येणाऱ्या याचिकांवरती नियमित सुनावणी सुरू आहे. स्वातंत्र्यानंतर शेती मराठ्यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत होता. जमिनीचं विभाजन, शेती उत्पन्नामधील घट आणि शेतीशी निगडीत पारंपरिक प्रतिष्ठेचा ऱ्हास आणि शेतीसाठी आवश्यक संसाधनाच्या अभावामुळे मराठा समाज हा मुख्य प्रवाहाबाहेर फेकला गेला. त्यानंतर 1991 मधील आर्थिक सुधारणांचा आर्थिक लाभ या समाजापर्यंत पोहोचला नाही. परिणामी मराठा समाजाच्या दुरावस्थेत अधिकच भर पडली, अशी माहिती राज्याचे महाधिवक्ता मिलिंद साठे यांनी न्यायमूर्ती रवींद्र घुगे, न्यायमूर्ती एन जमादार आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या विशेष पीठाला दिली. आयोगाचा मूळ आधार निवृत्त न्यायाधीश M.G. गायकवाड यांनी मराठा आरक्षणाची शिफारस केली होती. राज्यातील 80 ते 85% लोकसंख्या ही मागासवर्गीय असून नागराज प्रकरणामध्ये निकालाच्या आकलनावरती आधारित मापन योग्य तपशील हा 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडण्यासाठी एक समर्पक घटक ठरलाय असं नमूद करण्यात आलंय. तथापि 2021 मध्ये मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयानं 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडण्यासाठी मापन योग्य तपशील हा तपासण्याचा आयोगाचा मूळ आधार होता. तो नागराज प्रकरणाच्या निकालाचा चुकीचा अर्थ लावण्यावर आधारित होता आणि पूर्णपणे निराधार असल्याचंही निरीक्षणही महाधिवक्त्यांनी नोंदवलं आहे.